हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल द बायोलॉजी गुरु. तुमचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे ते आपण आज डिस्कस करणार आहे. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की इव्होल्युशन म्हणजे काय असतं, उत्क्रांती म्हणजे काय, तर ग्रॅज्युअल चेंज इन द ऑर्गॅनिझम इन लॉंग पिरियड ऑफ टाइम. लॉंग पिरियड ऑफ टाइम मध्ये ऑर्गॅनिझमच्या स्ट्रक्चर आणि बिहेवियर मध्ये ज्या काही नवीन नवीन चेंजेस होतात आणि त्याच गोष्टीला आपण काय म्हणलो होतं की इव्होल्युशन. तर अशा प्रकारे हे आपण बोलतो की इव्होल्युशन होतंय होतंय होतंय, पण हे इव्होल्युशनचे काही पुरावे आपल्याला मिळतात का, तेच आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे. तर परत एकदा तुमचं स्वागत या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या रिलेटेड किंवा या टॉपिकच्या रिलेटेड इव्होल्युशन म्हणजे काय याच्यावरती आपण एक व्हिडिओ ऑलरेडी युट्यूब वरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला इथं आय बटन मध्ये मिळून जाईल. तर तुम्ही आय बटन मध्ये त्याला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट पण एकदम खूप छान पद्धतीनं एक्सप्लेन केलेला बघायला मिळतील. तर चालू करूया आजचं जे काही लेक्चर आहे. तर आजच्या लेक्चरचा टॉपिक तुम्हाला जसं म्हणलं तसं आजचं लेक्चर टॉपिक आहे काय, तर पुरावे, इव्होल्युशनचे काही पुरावे, म्हणजेच आपण त्याला म्हणणार आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. ठीक आहे. तर इव्होल्युशन आपल्याला झालं. इव्होल्युशन म्हणजे काय आपण बघितलं की ग्रॅज्युअल चेंज होत आहेत किंवा नवीन स्पीसीज तयार होते. तर एन्व्हायरमेंटचा इफेक्ट जो काय आपल्याला बघायला मिळाला, एन्व्हायरमेंटच्या इफेक्ट मुळे जो की ड्रायव्हिंग फोर्स तयार झाला आणि स्पीसीजनं स्वतःमध्ये काय केलं, दे स्टार्ट टू चेंज, दे स्टार्ट टू एक्वायर सम न्यू कॅरेक्टर्स टू कोप अप विथ द एन्व्हायरमेंट. हे आपल्याला काही म्हणजे आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्याच गोष्टीला आपण काय म्हणलं होतं, इव्होल्युशन. तर आज आपण काही इव्होल्युशनचे इव्हिडन्सेस आपण स्टडी करणार आहे. तर नियर अबाउट 6 टाईपचे इव्हिडन्सेस आहेत. त्यातला पहिला एव्हिडन्स आहे त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. तर आता आपण स्टडी करूया मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. The first one is morphological evidences. ठीक आहे. तर ऍक्च्युली एव्हिडन्सेस म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुरावा, आणि मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, तर एखादा ऑर्गॅनिझम असो किंवा एखादा प्लांट असो, जेव्हा आपण त्यांना म्हणजे त्यांचे जे कॅरेक्टर्स आपल्या उघड्या डोळ्याने आपण बघू शकतो त्या सर्व कॅरेक्टर्सना आपण काय म्हणतो, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. समजा एखाद्या प्लांटची हाईट असेल, फ्लावरचा कलर असेल, नंतर सीडचा शेप असेल, आपल्याला जे काही आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो त्या सर्व कॅरेक्टर्सना आपण काय म्हणतो, अॅनिमल्स मध्ये हेअरचा कलर वगैरे म्हणा तुम्ही किंवा त्यांचा स्किनचा कलर म्हणा, हे सर्व जे कॅरेक्टर्स आहेत जे की आपल्या उघड्या डोळ्याने आपण नेकेड आयने बघू शकतोय त्या सर्व कॅरेक्टर्सना आपण काय म्हणू शकतो, दे आर जस्ट मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. अंडरस्टँड. सो या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स मध्ये असे काही एव्हिडन्सेस आढळत आहेत का ते आपण बघणार आहे. तर बघा आज आपण हे जे काही पहिले एव्हिडन्स आहे ते आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. तर तुम्ही बघा उदाहरण घेऊया. एक आहे आपला डॉग आहे, नंतर एक शीप आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डॉग झालं, शीप झालं किंवा त्याच्यानंतर म्हणजे कोल्हा, लांडगा किंवा उल्फ घ्या. तर त्यांच्यामध्ये काय होतंय बघा, त्यांच्या आईची पोझिशन बघा तिघांमध्ये सुद्धा किंवा जे काही ऑर्गॅनिझम आपण बघितलं, जे काही नावं मी आता सांगितली त्यांच्यामध्ये बघा आईची पोझिशन तुम्हाला कुठे बघायला मिळते, आईची पोझिशन सेम बघायला मिळते. नंतर नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुडी त्याची पण पोझिशन सेम बघायला मिळते. इयरची पोझिशन बघा सेम बघायला मिळते. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतोय, अॅनिमल्स मध्ये बोलतोय फक्त, आता प्लांट्स मध्ये आपण बोलणार आहे. तर अॅनिमल्स मध्ये या सर्व कॅरेक्टर्स वरून आपल्याला काय वाटतं की या सगळ्या अॅनिमल्सचे अँसेस्टर कोणतं एकच असणार आहे. तर आता सगळ्यांचा जर अँसेस्टर एकच असेल, बरोबर आहे का ना, सगळ्यांचा अँसेस्टर जर एक असेल तर त्यांच्यापासूनच काय झालं की मल्टी डायमेन्शनल इव्होल्युशन झालं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज तयार झाल्या आपल्याला बघायला मिळाल्या. तर आपण असे एक प्रकारे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये अॅनिमलच्या बाबतीत बोलू शकतो. आता प्लांटच्या बाबतीत घ्या. आता प्लांटच्या बाबतीत बघा, लीफचा शेप बघा, लीफ शेप बघा, लीफ पेटिओल बघा. तर अशा ज्या काही कॅरेक्टर्स आहेत जसे की आपण बनवू शकतो बघा, लीफ शेप, लीफ व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय की
लीफ वरती दोन टाईपचं व्हेनेशन असतं. व्हेनेशन म्हणजे की लीफ मध्ये एक असतं पॅरलल व्हेनेशन, एक आहे रेटिक्युलेट व्हेनेशन. तर बघा मका, ऊस, शुगर केन, मेज ह्यांचे जे लीव्स असतात किंवा ज्वारी, ज्वारी म्हणजे आपण त्याला म्हणतो सॉर्गम, यांच्यामध्ये बघा जे व्हेनेशनचा टाईप आहे तो पॅरलल व्हेनेशन बघायला मिळते. पण आपले जे बाकीचे प्लांट्स असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला रेटिक्युलेट व्हेनेशन बघायला मिळते. जसे की पेरू वगैरे घ्या, आंबा वगैरे घ्या, यांच्यामध्ये तुम्हाला कसं बघायला मिळतं, पॅरलल व्हेनेशन बघायला मिळतं. पण हे जे व्हेनेशन आहे किंवा त्यांचा लीफचा शेप आहे, नंतर आहे तुम्हाला म्हणू शकता की लीफचं पेटिवल इटसेट्रा ऑकर इन केस ऑफ द प्लांट्स. तर या सगळ्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला काय बघायला मिळतं, ओव्हरऑल नियर अबाउट सेम बघायला मिळतं. ह्यावर तुम्ही काय म्हणू शकता की या सर्वांचा अँसेस्टर कुणीतरी एकच होता. याच्यावर आपण म्हणू शकतो की हेच तर पुरावे आहेत ज्यांच्यामुळे आपण सांगू शकतो की मल्टी डायमेन्शनल इव्होल्युशन अवेलेबल होतं आणि त्याच कारणामुळे एवढी तुम्हाला अॅनिमल्स मध्ये आणि प्लांट्स मध्ये तुम्हाला काय बघायला मिळते, डायव्हर्सिटी बघायला मिळते. समजलं? This indicates that there are some similarities in those groups and hence it proves that their origin must be same and must have common ancestor. हेच आपण डिस्कस केलं. सो आता आपण जे काही बघितले ते आहेत मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. समजलं? आता मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर झाल्यानंतर आपण काही अनाटॉमिकल कॅरेक्टर बघणार आहोत. तर आता तुम्ही अनाटॉमिकल कॅरेक्टर्स हे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. तर म्हणजे बोन्सची रचना असू द्या किंवा जॉईंटची रचना असू द्या, जॉईंटची पोझिशन असू द्या, हे सगळं आपण उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, आपण मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बिलकुल म्हणू शकत नाही. याला आपण काय म्हणणार आहे, अनाटॉमिकल कॅरेक्टर्स. तर अनाटॉमिकल कॅरेक्टर मध्ये आपण आता काही उदाहरणं सांगतो, ते तुम्ही फक्त काय करा की त्याच्यामध्ये बघा. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स मध्ये झाल्यानंतर आपण सेकंड वन बघणार आहे, व्हॉट आर अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. अनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये बघा, तर एक आहे ह्युमन हँड. आता तुम्हाला माहित आहे ह्युमन हँड म्हणजे मानवाचा हात, ह्युमन हँड. नंतर आहे फोर लेग ऑफ ऑक्स म्हणजे बैलाचा जो पुढचा पाय आहे त्याची अनाटॉमी, ह्युमन हँडची अनाटॉमी. नंतर आहे पटॅजियम ऑफ बॅट. बॅट म्हणजे आपला जो की काय म्हणते त्याला, जो रात्री असतो, म्हणजे मला मराठीत नाव वटवाघूळ आहे, एक्झॅक्टली राईट, सॉरी फॉर दॅट. वटवाघूळ त्याचं जे पुढचे फोर लेग असतात त्याचं रूपांतर पटॅजियम मध्ये झालेलं असतं. ऍक्च्युली त्याला इंग्लिशमध्ये पटॅजियम म्हणतात. तर पटॅजियम ऑफ बॅट, नंतर आहे फोर लेग ऑफ ऍक्स, ह्युमन हँड आणि फ्लिपर ऑफ वेल. वेल आपला वेल मासा. तर वेल मासा जो म्हणजे पोहण्यासाठी ज्या फ्लिपचा यूज करतो त्या फ्लिपचा काय घेतला आपण, अनाटॉमी बघितली. तर अनाटॉमी बघितल्यानंतर आपल्याला असं दिसलं की या सर्वांची अनाटॉमी, त्याच्यामध्ये जॉईंट्स, नंतर बोन्सची पोझिशन, हे सगळं कसं होतं, सेम होतं. अंडरस्टँड? तर अनाटॉमिकल स्टडी केल्यानंतर सुद्धा आपल्याला असं समजलं की या सर्वांमध्ये काय दिसतंय, आपल्याला काहीतरी साम्य दिसतंय. देयर इज सम सिमिलॅरिटी बिटवीन द जॉईंट्स and the position of the bones between human hand, four leg of axe, patagium of bat, and flipper of whale. So, similarly, use of each of those structure is different in respect to animals. बघा, ह्युमन हँडचा वापर वेगळा होतोय. नंतर पटॅजियम बॅटचा म्हणजे हवेमध्ये उडण्यासाठी उपयोग होतोय. ह्युमन हँडचा थिंग्स पकडण्यासाठी किंवा म्हणजे ह्युमन हँडचा वापर भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण करत असतो. त्याच्यानंतर ऑक्स ऑफ बैल, सॉरी ऑक्स ऑफ बैल नाही, तर फोर लेग ऑफ ऑक्स याचा उपयोग पण ऑक्स साठी वेगळा म्हणजे चालण्यासाठी करतो. आता फ्लिपर जो फ्लिपर आहे म्हणजे व्हेल माशामध्ये जो फ्लिपर आहे त्याचा पोहण्यासाठी तो यूज करतो. म्हणजे या सर्वांचा उपयोग वेगवेगळा असून सुद्धा सगळ्यांच्या अनाटॉमिकल स्टडी केल्यानंतर आपल्याला काय दिसलं की सगळ्यांमध्ये जॉईंट्स, नंतर पोझिशन ऑफ बोन्स, या सर्वांचं स्ट्रक्चर कसं सेम दिसलं. तर दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज एनिमल्स मे हॅव कॉमन अँसेस्टर. अशावरून आपण सांगू शकतो की या सर्व एनिमल्सची अँसेस्टर कोणतर एकच असणार आहे अशा ठिकाणी. ठीक आहे. तर हे आहेत पहिले आपण बघितले मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, नंतर बघितले अनाटॉमिकल एव्हिडन्सेस,
आता आपण त्याच्यावरून बघणार आहोत. तिसरं याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती आपण बघणार आहे वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन. तर वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय आहे बघा की आता समजा एक स्पीसीज आहे, एक स्पीसीज आहे ते कुठल्या तरी एका एन्व्हायरमेंट मध्ये वाढत आहे सध्या, आणि त्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढत असताना त्यानं त्या एन्व्हायरमेंट मध्ये सूट होण्यासाठी भरपूर सारे जे काही कॅरेक्टर्स लागतात ते सगळे कॅरेक्टर्स डेव्हलप केलेत आणि तो वेल अडॅप्टेड आहे. तर एन्व्हायरमेंट तुम्हाला काल बोललो तसं एन्व्हायरमेंट काय होणार आहे की तुम्हाला बदलत जाणार आहे. एन्व्हायरमेंट बदलत गेलं बदलत गेलं बदलत गेलं आणि एन्व्हायरमेंट बदलल्यामुळं आता स्पीसीजला काय करायला लागलं की त्याच्या बिहेवियर मध्ये स्ट्रक्चर मध्ये त्याला काय करायला लागलं, चेंज करायला लागलं. मग समजा त्याला एन्व्हायरमेंट बदलल्यामुळे एखादा ऑर्गन डेव्हलप करायला लागला, तर ऑर्गन डेव्हलपमेंट ही काही एका दिवसाची गोष्ट नाही, भरपूर सारा मोठा टाइम पिरियड गेल्यानंतर तो ऑर्गन डेव्हलप होणार आहे. तर असा ऑर्गन डेव्हलप झाला, तो ऑर्गन डेव्हलप होईपर्यंत समजा 50 वर्ष 100 वर्ष 80 वर्ष असा टाइम निघून गेला. असा टाइम निघून गेल्यानंतर आता परत ती ऑर्गन व्यवस्थित त्या स्पीसीज मध्ये काम देतोय आणि ते स्पीसीज नवीन एन्व्हायरमेंटला वेल अडॅप्ट झालेली आहे. पण ऍक्च्युली काय झालं, आता आता परत एन्व्हायरमेंट चेंज झालं आणि नवीन एन्व्हायरमेंट मध्ये त्या ऑर्गनची तो जो नवीन ऑर्गन डेव्हलप केलेला आहे त्या ऑर्गनची त्या स्पीसीजला गरज नाही आहे. मग काय करणार, तर तुम्हाला माहित आहे आपला यूज म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणजे एक थिअरी आहे की आपण एखाद्या ऑर्गनचा जेवढा जास्त यूज करेल तो ऑर्गन तेवढा जास्त डेव्हलप होतो, अशी थिअरी मांडण्यात आली होती. तसंच एखाद्या ऑर्गनचा आपण जर जास्त यूज नाही केला तर काय होणार आहे, तो ऑर्गन पण हळूहळू डिजनरेट असा म्हणजे अनयुजड असल्या कारणाने तो डिजनरेट आणि अनयुजफुल असा होऊन जातो आणि तो डिजनरेटेड म्हणजे नष्ट व्हायला लागतो. तर मग हळूहळू नष्ट व्हायला लागणार नष्ट व्हायला लागणार नष्ट व्हायला लागणार, परत तो नष्ट व्हायला म्हणजे यायला पण वेळ लागणार आणि तो ऑर्गन नष्ट व्हायला पण वेळ लागणार. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून तो ऑर्गन म्हणजे नाकाम पूर्णपणे नाकाम म्हणजे निघून जायला वेळ पण लागणार आहे. तर अशा प्रकारे असं म्हणजे त्या सध्या त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये तो ऑर्गन जरी तो काय असेल म्हणजे युजफुल नसेल तरी पूर्वी तो ऑर्गन त्या ॲनिमलसाठी खूप उपयोगी होता. तर असे जे ऑर्गन जे रिमेन आहेत म्हणजे अजून रिमेनिंग पार्ट्स ऑफ दोज ऑर्गन्स, त्या ऑर्गन्सला आपण काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन. तर वेस्टिजियल ऑर्गनच्या स्टडीवरून आपल्याला काय समजतं की इव्होल्युशन झालेलं आहे. इव्होल्युशन झाल्यामुळे पूर्वी हे ऑर्गन युजफुल होते पण आता हे ऑर्गन आताच्या नवीन स्पीसीजला हे ऑर्गन ते म्हणजे युजफुल नाही, त्याच्यामुळे त्या सगळ्या ऑर्गन्सला आपण काय म्हणणार आहे, वेस्टिजियल ऑर्गन म्हणणार आहे. असे वेस्टिजियल ऑर्गनचे आपण काय करतो, आपण उदाहरणं पण बघणार आहे. आणि हा जो हे जे वेस्टिजियल ऑर्गन आहेत आता सध्या या स्पीसीज मध्ये काय असतील, अनयुजफुल असतील त्या ऑर्गॅनिझम, पण दुसऱ्या स्पीसीज मध्ये पूर्णपणे ते तो जो ऑर्गन आहे तो पूर्णपणे काय असू शकतो, युजफुल असू शकतो. त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला एक सांगतो मी, अपेंडिक्स माहित आहे, तर ह्युमन्स मध्ये अपेंडिक्स काय होतं की त्याचा अजिबात यूज नाही, तो एक वेस्टिजियल ऑर्गन आहे. पण जे आपले अपेंडिक्स आहे त्याचा रुमिनंट्स मध्ये जे म्हणजे रमंत करणारे जे अॅनिमल्स आहेत, शेळी मेंढी गाय म्हैस, हे जे यांच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्यांना आपण काय म्हणतो, रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे काय, जे रमंत करणारे जे अॅनिमल्स असतात त्या सर्वांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहे, त्यांना रुमिनंट्स. तर अपेंडिक्सचा उपयोग ह्युमन्स मध्ये अजिबात होत नाही, पण त्याचाच उपयोग रुमिनंट्स मध्ये पूर्णपणे फुल्ली युजफुल आहे तो ऑर्गन तिकडे. कारण तुम्हाला माहित आहे की त्याच्यामध्ये 2 टाइम त्यांचं अन्न पचवलं जातं. अशा प्रकारे रुमिनंट्स मध्ये अपेंडिक्सचा उपयोग असतो. तर अपेंडिक्स इन ह्युमन इट इज अ वेस्टिजियल ऑर्गन. अजून एक उदाहरण आहे आपलं टेलबोन, म्हणजे काय म्हणते त्याला, माकड हाड मराठीत म्हणतो त्याला आपण. टेलबोन जे आहे, टेलबोन हे जेव्हा ह्युमनची डेव्हलपमेंट होत होती त्यावेळेस जेव्हा झाडावर चढण्यासाठी किंवा झाडावर लटकण्यासाठी अशा प्रकारे त्या टेलचा उपयोग होता. पण हळूहळू काय केलं, माणसानं उभा राहायला चालू केलं आणि उभा राहिल्यामुळे काय झालं, त्या टेलचा उपयोग होईना झाला आणि हळूहळू तो ऑर्गन डिजनरेट झाला. पण डिजनरेट झाल्यानंतर काही रिमेनिंग पार्ट अजून ह्युमनच्या आपल्याला त्या बोनला आपण कॉकिक्स असं म्हणतो, कॉकिक्स COCCYX असं आपण त्या कॉकिक्स बोन म्हणतो, त्याला आपण टेल बोन म्हणतो किंवा त्याला आपण मराठीत
माकड हाड असं म्हणतो. अशा प्रकारे हे हे रिमेनिंग जे ऑर्गन्स असतात जे की अनयुजफुल आहेत सध्या, त्या ऑर्गन्सलाच आपण काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन. सो नंतर आहे इयर पिन्ना. मंकीज मध्ये इयर पिन्ना आहे बघा, त्याची पोझिशन जी आहे ती मंकीज मध्ये युजफुल आहे, पण ह्युमन मध्ये इयर पिन्नाचा काहीच उपयोग नाही. नंतर विजडम टीथ आहेत. विजडम टीथ त्याला म्हणतो काय आपण, विजडम टीथ. या हे पण एक वेस्टिजियल ऑर्गनचं काय आहे, वेस्टिजियल ऑर्गनचं एक्झाम्पल आहे. तर तर तुम्हाला आता मला वाटतं की तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ, हे जे एक्सप्लेनेशन असेल, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण आज बघणार आहे की ही काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितली, ठीक आहे. तर व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेलबोन, कॉकी, विजडम टीथ. हा, अजून एक वेस्टिजियल ऑर्गन सांगायचं त्याला, बॉडी हेअर्स. तर जेव्हा म्हणजे इव्होल्युशनच्या पिरियडमध्ये जेव्हा पृथ्वीवरती खूप तापमान थंड होतं म्हणजे आधी, तर त्यावेळेस म्हणजे तिथल्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीवरती तुम्हाला हेअर्स बघायला मिळाले होते. पण आता काय झालं की आता त्या तेवढं एन्व्हायरमेंट तेवढं थंड नसल्या कारणानं आता ते जे बॉडी हेअर्स आहेत ते सध्या वेस्टिजियल आहेत. तो हे पण एक उदाहरण आहे वेस्टिजियल ऑर्गनचं, ठीक आहे. इयर मसल, जसं की बोललो आपण, इयर मसल्स ह्युमन मध्ये अजिबात त्याचा काही उपयोग नाही, पण इयर मसल्स इयर पिनना मूव्ह करण्यासाठी, जिकडून आवाज येतो तिकडे मूव्ह करण्यासाठी मंकीज मध्ये त्याचा खूप चांगला यूज होतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे. नंतर आता हेच होतं पॅलेंटिओलॉजिकल एव्हिडन्सेस. द फोर्थ वन इज लॉजिकल एव्हिडन्सेस. तर तुम्हाला माहित आहे की एक गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे कसं सांगतो तुम्हाला की बघा, जे ऑर्गॅनिझम्स म्हणजे अगदी खूप 100 इयर्स, 200 इयर्स, 400, 1000 इयर्स, 2000 इयर्स अगो जे अवेलेबल होते अर्थवरती, त्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण काय करतो, उत्खनन करतो. उत्खनन केल्यानंतर म्हणजे आपण काय डीप डिगिंग करतो आपण, माहिती आहे. तर असं एक्सकेवेशन चालू असतात, एक्सकेवेशन प्रोजेक्ट चालू असतात. त्याच्यामध्ये काय केलं जातं की असं डिगिंग केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या ऑर्गॅनिझम्सचे, डेड ऑर्गॅनिझम्सचे काही रिमेनिंग पार्ट्स मिळतात, डेड प्लांट्सचे रिमेनिंग पार्ट्स मिळतात. त्यांना आपण काय म्हणतो मराठीमध्ये, त्याला आपण जीवाश्म म्हणतो, की त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, फॉसिल्स. तर फॉसिल्स आर नथिंग बट डेड अँड डिकेइंग रिमेनिंग मॅटर्स बरीड अंडर द सॉइल ड्यू टू, तुम्हाला माहिती आहे की याची कारण काय असू शकतात, ज्वालामुखी, अर्थक्वेक, नंतर अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळं फॉसिल्स तयार होतात. तर फॉसिल्स तयार होण्याच्या प्रोसेसला आपण फॉसिलायझेशन असं म्हणतो. पण एक्झॅक्टली समजा आपण एक्सकव्हेशन केल्यानंतर आपल्याला काय सापडले की एक डेड रिमेनिंग मॅटर काय सापडला आपल्याला, तर एक्झॅक्टली आपण त्याचं इयर कसं काढू शकतो, की इयर म्हणजे किंवा कुठला टाइम पिरियड मध्ये ते अवेलेबल होतं हे आपण कसं काढू शकतो. तर त्या टेक्निकला आपण काय म्हणतो, कार्बन डेटिंग. तर कार्बन डेटिंग मध्ये तुम्हाला माहित आहे की ऍक्च्युली कार्बन हा 2 स्टेट मध्ये अवेलेबल असतो. C12 आपला जो नॉर्मल आहे, कार्बन 12, C12 आणि C14, बरोबर ना. C14 आणि C12 अशा 2 प्रकारच्या स्टेटमध्ये कार्बन आढळतो. जेव्हा आपण अलाइव्ह असतो, म्हणजे ह्युमन असो किंवा कुठलाही अॅनिमल असू द्या आणि कुठलाही प्लांट असू द्या, जेव्हा तो अलाइव्ह असतो, तो जिवंत असतो, त्यावेळेस तो 2 प्रकारचे कार्बन कन्झ्युम करतो, C12 पण आणि C14 पण. पण जेव्हा तो डेड होतो, डेड झाल्यानंतर काय होतं की C12 हा तर काय होत नाही, डिके होत नाही, पण C14 काय होतो, तो रेडिओ ऍक्टिव्ह असतो. ऍक्च्युली हा जो आयसोटोप आहे C14 हा काय असतो, रेडिओ ऍक्टिव्ह असतो. रेडिओ ऍक्टिव्ह असल्या कारणाने तो काय करतो, रेडिएशन इमिट करत राहतो आणि तो स्टेबल व्हायला बघतो. तर जेव्हा हा आपल्याला ऑर्गॅनिझम किंवा डेड ऑर्गॅनिझमचा रिमेनिंग मॅटर आपल्याला जेव्हा मिळतो, त्याच्यामध्ये आपण C12 आणि C14 अशा दोन्हींचं प्रपोर्शन काय आहे आणि त्याच्या हाफ लाईफ पिरियड वरतून आपण त्याचं काय करू शकतो, कुठल्या एज
मध्ये ते अवेलेबल होतं, आपण ते दाखवू शकतो, ठीक आहे, किंवा ते आपण सांगू शकतो की या एज मध्ये हा जो ऑर्गॅनिझम होता तो अवेलेबल होता. याच्यावरून आपण काय सांगू शकतोय की किंवा त्याच्यामध्ये काही समजा त्याचे काही स्ट्रक्चर अवेलेबल असतील तर तेव्हाचे स्ट्रक्चर आणि आताचे स्ट्रक्चर यामध्ये काय फरक होता, किंवा आता जे काही नवीन स्ट्रक्चर आल्यात आणि जे जुने स्ट्रक्चर होते म्हणजे याच्यामध्ये काय चेंज झालाय, तर अशा प्रकारच्या गोष्टी पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये येतात आणि त्याच्यावरून आपण सांगू शकतो की अशा प्रकारे इव्होल्युशन झालेलं आहे किंवा इव्होल्युशन अवेलेबल आहे, ठीक आहे. हे आहे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ठीक आहे. त्याच्यानंतर बघणार आहे आपण कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग लिंक बघूया, काय म्हणूया. फिफ्थ आहे, व्हॉट इज फिफ्थ इज कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकलाच आपण दोन ग्रुप मधले काय म्हणतो त्याला दुवे म्हणतो, दुवे, ठीक आहे, असू द्या, ठीक आहे, आपण त्याला कनेक्टिंग लिंक म्हणूया. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय आहे माहितीये का, तर कनेक्टिंग लिंक मध्ये उदाहरण सांगतो तुम्हाला. एक आहे डकबिल प्लॅटिपस, एक आहे लंग फिश आणि एक आहे पेरिपॅटस. तर आता ऍक्च्युली कनेक्टिंग लिंक म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, समजा एक आहे आर्थ्रोपोडा आणि एक आहे ऍनिलिड्स. तर तुम्हाला माहित आहे की अॅनिमल्सचे हे म्हणजे अॅनिमलचे हे ग्रुप आहेत, ऍनिलिड्स असतील किंवा दुसरा आपण ग्रुप सांगितला आर्थ्रोपोडा. तर ऍक्च्युली काय असतं की एक ऑर्गॅनिझम असा असतो की तो ऑर्गॅनिझम काय करतो, काही कॅरेक्टर्स आर्थ्रोपोडाचे पण दाखवतो आणि तो काही कॅरेक्टर्स हे काही कॅरेक्टर्स आपले ऍनिलिड्सचे पण दाखवतो. अशा प्रकारे जो मधला ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक म्हणतो, कनेक्टिंग लिंक बिटवीन टू ग्रुप्स, ठीक आहे. तर आता एक उदाहरण घेतलं आपण पेरिपॅटिस घेऊया. पेरिपॅटिस हा जो ऑर्गॅनिझम किंवा हा जो ऑर्गॅनिझम आहे तो काय करतो, पेरिपॅटिस इट शोज द कॅरेक्टर्स ऑफ बोथ द ग्रुप्स ऍनिलिड्स अँड द आर्थ्रोपोडा. तर ऍनिलिड्स मध्ये सेगमेंटेड बॉडी म्हणजे ऍनिलिड्स मध्ये तुम्हाला उदाहरण तुम्हाला पैसा माहित आहे, पैसा त्याच्यामध्ये कसं सेगमेंट्स असतात बघा, अशी बॉडी त्याची डिवाइड केलेली असते सेगमेंट्स मध्ये, खाचा बघायला मिळतात तुम्हाला. तर तशाच खाचा पेरिपॅटिस मध्ये असतात, म्हणजे तेच कॅरेक्टर कोणाचा, ऍनिलिडचे कॅरेक्टर आहे. तर थिन क्युटीन असतं, म्हणजे अशा प्रकारे काही कॅरेक्टर जे ऍनिलिड्स आहेत ते सगळे कॅरेक्टर्स कोण दाखवतो, पेरिपॅटस दाखवतो. उदाहरण आहे आपला पेरिपॅटस. आणि तो ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सारखे कॅरेक्टर जे आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टर, आता मी तुम्हाला काही कॅरेक्टर सांगतो बघा. some plants and some animals show some morphological characters by which they can be related to two different groups. तर ते आता मी सांगेल तुम्हाला, असा एखादा ऑर्गॅनिझम ज्याच्या कॅरेक्टरमुळे तो वेगवेगळ्या दोन ग्रुपला आपण रिलेट करू शकतोय किंवा दोन्हीही ग्रुपचे कॅरेक्टर्स तो शो करतो, अशाच आला आपण काय म्हणतो, अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक. उदाहरणार्थ पेरिपॅटस. तर सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स असतात ना, त्याच्यामुळे सुद्धा आपण काय म्हणतो, त्याला आपण ऍनिलिड्स मध्ये काउंट करू शकतो. सिमिलरली दिस एनिमल शो द ट्रकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ट्रॅकियल रेस्पिरेटरी सिस्टीम तुम्हाला याच्या पेरिपॅटस मध्ये बघायला मिळते. काय बघायला मिळते तुम्हाला, ट्रकियल रेस्पिरेटरी सिस्टीम, सॉरी, हा एक्झॅक्टली, आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम बघायला मिळते. तो अशा काही कॅरेक्टर्स आहेत, दे बिलॉंग्स टू द आर्थ्रोपोडा. सो आर्थ्रोपोडा आणि ऍनिलिड्स या दोघांमधलं जे कनेक्टिंग लिंक आहे तो आहे पेरिपॅटस. आता ठीक आहे, दुसरं उदाहरण बघूया आपला डकबिल प्लॅटिपस. हा जो डकबिल प्लॅटिपस आहे ना, हा डकबिल प्लॅटिपस अंडी घालतो, म्हणजे तो काय मॅमलला बिलॉंग करतो. म्हणजे हा जे कॅरेक्टर आहे अंडी घालणं वगैरे, सॉरी एक मिनिट, ले एग्स लाईक रेप्टाइल्स, सॉरी रेप्टाइल्स म्हणजे जे स्नेक्स वगैरे आहेत किंवा नंतर मगर वगैरे, हे जे सगळे आहेत ते कशामध्ये येतात, हे रेप्टाइल्स मध्ये येतात. आणि रेप्टाइलचं कॅरेक्टर काय असतं म्हणजे तुम्हाला, ले एग्स. तर एग ले केल्यानंतर म्हणजे त्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर पिल्ल्यांना तो मॅमरी ग्लँड्स मधून काय करतो, दूध पाजतो. आणि अशा प्रकारे मॅमरी ग्लँड्सच्या पोझिशन किंवा मॅमरी ग्लँड्स अवेलेबल असल्या कारणानं डकबिल प्लॅटिपसला आपण मॅमेलिया मध्ये सुद्धा काय करतो,
काउंट करू शकतो. अशा प्रकारे डबल प्लॅटिपस इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन whom? Between two groups. The first one is a रेप्टाइला आणि सेकंड वन इज अ मॅमल्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे दोघांमध्ये कनेक्टिंग लिंक आहे ते आपली डकबिल प्लॅटिपस आहे. त्याच्यानंतर एक उदाहरण राहील आपलं लंग फिश. आता लंग फिश मध्ये बघा नावातच आहे फिश असून सुद्धा म्हणजे फिश असल्यानंतर त्यानं रेस्पिरेशन कशाच्या थ्रू करायला पाहिजे? गिल्स द्वारे. पण याच्यामध्ये लंग्स बघायला मिळतात तुम्हाला. या फिश मध्ये तुम्हाला लंग बघायला मिळतात. म्हणून जे काही जे काही अँफिबियन्स आहेत समजा म्हणजे हे जे लंग फिश आहेत हे जे लंग्स आहेत जे की आपल्याला लंग फिश मध्ये बघायला मिळतात इट इज अ कॅरेक्टर ऑफ अँफिबियन्स. अँफिबियामध्ये म्हणजे ऍक्च्युली काय केलं फिश नंतर अँफिबिया आले. तर फिश पाण्यामध्ये अँफिबिया जमिनीवरती म्हणजे जमिनी प्लस पाण्यावरती. पण जेव्हा फिश हे कुठं असतात पाण्यामध्ये असतात तेव्हा ते गिल्सद्वारे काय करतात गिल्सद्वारे श्वासाचं म्हणजे रेस्पिरेशन करतात. पण जेव्हा त्यांना जमिनीवर येतात तेव्हा ते जमिनीवर आल्यानंतर त्यांना लंगद्वारे काय करावं लागतं रेस्पिरेशन करावं लागतं. म्हणजेच फिशेस नंतरचा जो ग्रुप आहे तो अँफिबिया म्हणजे अँफिबियन्स आर डेव्हलप्ड फ्रॉम फिशेस आणि या दोघांची जी कनेक्टिंग लिंक आहे त्याला आपण काय म्हणतो लंग फिश. सो दीज आर 3 ऑर्गॅनिझम्स दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कनेक्टिंग लिंक्स. ठीक आहे. अशा प्रकारे आहे. नंतर नंबर 6 आहे. नंबर 6 आहे इम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे. इम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस आपण इथे लिहूया. इम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता इम्ब्रियो म्हणल्यानंतर म्हणत की इम्ब्रियो म्हणजे ही काय कन्सेप्ट आहे सांगा. तर इम्ब्रियो इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द झायगोट आणि झायगोट कसं तयार होतो तुम्हाला मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आल्यानंतर झायगोट आणि झायगोटची डेव्हलपमेंट होऊन इम्ब्रियो बनतो. तर समजा आपण काही उदाहरणं घेऊया. उदाहरण बघा कशी आहेत बघा. फिश घ्या. सॅलेमेंडर, टॉर्टॉइज म्हणजे आपला कासव, नंतर आहे चिकन, नंतर आहे पिग, नंतर आहे काऊ, नंतर आहे रॅबिट आणि नंतर आहे मॅन. हे सगळे बघा हे सगळ्या स्पीसीज कशा आहेत त्या पूर्णपणे एकमेकापासून डायव्हर्स आहेत त्या. ठीक आहे. पूर्ण एकमेकापासून डायव्हर्स आहेत. आता जेवढी काय उदाहरणं सांगितली या सगळ्यांच्या काय केला यांच्या सगळ्यांचा इम्ब्रियोचा अभ्यास केला. इम्ब्रियो म्हणजे या सर्वांचा इम्ब्रियो याचा इम्ब्रियो फिशचा, सॅलेमेंडरचा, टॉर्टॉइजचा, मॅनचा या सगळ्यांचा काय केला की सगळ्यांचा इम्ब्रियो ठेवला असा आणि इम्ब्रियोचा काय केला अभ्यास करायला चालू केला. तर इम्ब्रियोची जी पहिली स्टेज होती आणि इम्ब्रियोची जी सेकंड स्टेज होती या इथपर्यंत सगळ्यांचं स्ट्रक्चर कसं होतं सेम दिसत आणि यावर तर हमखास सांगू शकतो की आपण या सर्वांचा अँसेस्टर काय होता कोणीतरी एकच होता. बरोबर आहे का ना. आणि यालाच आपण काय म्हणतो दीज आर सम इम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. स्टेज 1 आणि स्टेज 2 इथं आपल्याला काय बघायला मिळत सगळ्यांचं स्ट्रक्चर आपल्याला सेम बघायला मिळालं. तर अशा प्रकारे आज आपण बघितले काय एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आता काल आपण बघितलं इव्होल्युशन म्हणजे काय. आज आपण बघितलं एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आपण पुढच्या लेक्चरमध्ये थिअरी ऑफ इव्होल्युशन, लॅमार्किझम, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, नंतर लॅमार्कची थिअरी, नंतर आहे त्याच्यामध्ये स्पेसिएशन वगैरे किंवा ह्युमन इव्होल्युशन अशा काही गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. सो आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण किंवा अशाच नवीन नवीन गोष्टी अगदी सोप्या भाषेत आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येतोय. बेल आयकॉनला प्लीज तुम्ही ऑल वरती सेट करा म्हणजे आपण जेव्हा काही नवीन व्हिडिओ अपलोड करतो युट्यूब वरती तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. सो अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला तुमच्या मित्र मैत्रिणी आणि तुमच्या क्लासमेट बरोबर सगळ्यांबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा आणि तुम्ही जर व्हिडिओ लाईक केलं तर मला मोटिवेशन मिळते की नवीन नवीन चांगले असेच कन्सेप्च्युअल व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी घेऊन यायला. ठीक आहे. तर आपण आज इथंच थांबूया. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.